चला, आज एका अशा जबरदस्त पॉवरफुल प्रिन्सिपलबद्दल बोलूया ज्याच्यावर आपलं अख्खं मॉडर्न जग उभं आहे. आणि हो, प्रत्येक इलेक्ट्रिशियनसाठी हे समजून घेणं म्हणजे कामाचा पाया पक्का करण्यासारखं आहे. चला तर मग सुरुवात करूया. जरा विचार करा. एक काळ असा होता साधारणपणे 19व्या शतकाच्या सुरुवातीला, जेव्हा लोक वीज आणि चुंबकत्व यांना दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी मानायचे. त्यांच्या एकमेकांशी काही संबंध असेल असं कोणाला वाटलंही नव्हतं. पण मग एक असा शोध लागला ज्याने सगळं सगळं काही बदलून टाकलं. आणि तिथूनच आपल्या अंधाराकडून प्रकाशाकडे खरा प्रवास सुरू झाला. ओके, तर सायंटिस्ट लोकांना हे तर माहीत होतं की तारेतून करंट पाठवला की तिच्या आजूबाजूला एक मॅग्नेटिक फील्ड तयार होते. हे तर सोपं होतं, पण खरा मोठा प्रश्न जो मायकेल फॅरेडे सारख्या लोकांना सतावत होता तो होता याच्या अगदी उलट. म्हणजे चुंबकाचा वापर करून वीज बनवता येईल का? आणि खरं सांगायचं तर याच एका प्रश्नाच्या उत्तरात आपलं अख्खं भविष्य लपलेलं होतं. ठीक आहे, तर मग यामागची बेसिक आयडिया काय आहे ते समजून घेऊया. आणि याची सुरुवात होते एका महत्त्वाच्या कॉन्सेप्टने, तो म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स. तर हा मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे नेमकं काय? बघा, एक सोपी कल्पना करूया. समजा मॅग्नेटिक फील्ड म्हणजे जोराचा पाऊस पडतोय आणि आपली कॉईल म्हणजे एक रिकामी बादली आहे. आता त्या बादलीत जेवढं काही पाणी जमा होईल तो झाला आपला फ्लक्स. म्हणजे एकदम सोप्या भाषेत कुठल्याही एरियामधनं जाणाऱ्या टोटल मॅग्नेटिक फील्ड लाईन्सची संख्या. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हा फ्लक्स 3 गोष्टींवर अवलंबून असतो. एक, मॅग्नेटिक फील्ड किती स्ट्रॉंग आहे. दुसरं, कॉईलचा एरिया किती मोठा आहे. आणि तिसरं, त्या दोघांमध्ये अँगल काय आहे. इथे अगदी स्पष्ट दिसतंय. जेव्हा कॉईल त्या फील्ड लाईन्सला अगदी सरळ म्हणजे परपेंडिक्युलर असते, तेव्हा जास्तीत जास्त लाईन्स तिच्यातून पास होतात. आणि तेव्हाच आपल्याला मिळतो मॅक्झिमम फ्लक्स. अँगल बदलला की फ्लक्स कमी होतो आणि कॉईल जर पॅरलल झाली तर फ्लक्स थेट 0. ओके, आता येतात 2 गोल्डन रूल्स. हे असे नियम आहेत ज्यावर अख्खं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन उभं आहे. एक आहे फॅरेडेचा नियम आणि दुसरा आहे लेन्झचा नियम. फॅरेडेने एक क्रांतिकारी गोष्ट शोधून काढली. त्यांनी पाहिलं की कॉईलमधून किती फ्लक्स जातोय याने काहीच फरक पडत नाही. खरा खेळ आहे तो फ्लक्स बदलण्याचा. हो, तो बदलला पाहिजे. इथे बघा, जोपर्यंत मॅग्नेट स्थिर आहे, गॅल्व्हॅनोमीटरची सुई हलतसुद्धा नाही. पण ज्या क्षणी आपण मॅग्नेट आत ढकलतो, फ्लक्स बदलतो आणि बूम, करंट तयार होतो. आणि तोच मॅग्नेट बाहेर काढला की करंट पुन्हा तयार होतो, पण यावेळी उलट्या दिशेने. तर मग मुद्दा असा आहे की जास्त व्होल्टेज मिळवायचं असेल तर काय करायचं? हे सूत्र आपल्याला त्याचीच किल्ली देतं. 2 गोष्टी करता येतात. एक, कॉईलचे वेढे म्हणजे एन वाढवा, किंवा दुसरं, मॅग्नेट आणखी वेगाने हलवा म्हणजे फ्लक्स बदलाचा रेट वाढवा. जितके जास्त वेढे आणि जितका जास्त वेग तितका जास्त व्होल्टेज. सिंपल. ओके, फॅरेडेने सांगितलं की व्होल्टेज तयार होतो. छान. पण तो करंट नेमका कोणत्या दिशेने वाहणार? क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? याचं उत्तर दिलं लेन्झने त्याच्या नियमात. आणि हा नियम समजायला खूपच इंटरेस्टिंग आहे. लेन्झचा नियम काय म्हणतो की जो करंट तयार होतो ना, तो थोडासा विरोधक स्वभावाचा असतो. म्हणजे तो ज्या कारणामुळे तयार झाला त्याच कारणाला तो विरोध करतो. एक प्रकारचा इलेक्ट्रिकल पुशबॅक. म्हणजे जर तुम्ही मॅग्नेटचा नॉर्थ पोल कॉईलच्या जवळ आणत असाल तर कॉईल स्वतःचा नॉर्थ पोल तयार करून त्याला दूर ढकलायचा प्रयत्न करेल. आणि जर तुम्ही नॉर्थ पोल दूर नेत असाल तर कॉईल साऊथ पोल तयार करून त्याला अरे जाऊ नकोस म्हणत ओढायचा प्रयत्न करेल. याचा एकदम प्रॅक्टिकल अनुभव कुठे येतो माहितीये? जनरेटरमध्ये. जेव्हा जनरेटरवर काहीच लोड नसतो, म्हणजे तो ओपन सर्किट असतो, तेव्हा तो हँडल फिरवायला अगदी हलका वाटतो. पण ज्या क्षणी तुम्ही त्यावर लोड कनेक्ट करता तेव्हा तोच हँडल एकदम जड होतो. का? कारण तुम्ही लेन्झच्या नियमाच्या विरोधात, त्या इलेक्ट्रिकल पुशबॅकच्या विरोधात जोर लावत असता. बरं, तर मग हे सगळे नियम एकत्र करून आपण काय बनवू शकतो? त्याचं सर्वात बेस्ट उदाहरण म्हणजे एसी जनरेटर. चला बघूया तो कसा काम करतो. जनरेटरचा मूळ आत्मा आहे मोशनल ईएमएफ. नावाप्रमाणेच आहे. मोशन म्हणजे गती. जेव्हा एखादा कंडक्टर म्हणजे तार मॅग्नेटिक फील्डमधून वेगाने जातो तेव्हा त्या तारेतले इलेक्ट्रॉन्स ढकलले जातात आणि यामुळे तारेच्या 2 टोकांमध्ये एक व्होल्टेज तयार होतो. म्हणजे ती तार काही वेळासाठी एका छोट्याशा बॅटरीसारखीच वागायला लागते. इथे बघा, एका बेसिक एसी जनरेटरचा आराखडा आहे. 2 पॉवरफुल मॅग्नेट्सच्या मध्ये एक कॉईल, ज्याला आर्मेचर म्हणतात, ती गोल गोल फिरते. ती फिरली की काय होतं? बरोबर, तिच्यातून जाणारा मॅग्नेटिक फ्लक्स सतत बदलत राहतो
आणि त्यामुळे व्होल्टेज तयार होतो. मग हा तयार झालेला एसी करंट स्लिप रिंग्स आणि कार्बन ब्रशेस वापरून बाहेरच्या सर्किटला पाठवला जातो. आणि ह्याच फिरण्यामुळे तयार होते आपली प्रसिद्ध एसी साइन वेव्ह. हे चित्र सगळं काही सांगतं. बघा, जेव्हा कॉईल आडवी असते म्हणजे 0 डिग्रीवर, तेव्हा व्होल्टेज 0. जसजशी ती उभी होते म्हणजे 90 डिग्रीवर येते, तेव्हा ती जास्तीत जास्त फील्ड लाईन्सना कापते आणि व्होल्टेज पोचतो त्याच्या पीकवर. 180 डिग्रीवर पुन्हा आडवी म्हणजे व्होल्टेज परत 0. आणि मग 270 डिग्रीवर ती उलट्या बाजूने उभी होते, त्यामुळे व्होल्टेज पण उलट्या दिशेने पीकवर जातो. आणि हे चक्र फिरतच राहतो, सेकंदाला 50 वेळा. ओके, थिअरी तर खूप झाली. आता हे सगळं ज्ञान ITI इलेक्ट्रिशियनच्या रोजच्या कामात कुठे आणि कसं उपयोगी पडतं ते बघूया. इंडक्शनचे 2 मुख्य प्रकार आहेत जे सतत समोर येतात. पहिला आहे सेल्फ इंडक्शन. नावाप्रमाणेच इथे कॉईल स्वतःमध्येच व्होल्टेज तयार करते, म्हणजे तिच्या स्वतःच्या करंटमधल्या बदलामुळे. हे आपल्याला चोक, कॉईल्स आणि रिलेमध्ये दिसतं. दुसरा प्रकार आहे म्युच्युअल इंडक्शन. इथे 2 कॉईल्स असतात, शेजारी शेजारी. एका कॉईलमधला करंट बदलला की दुसऱ्या कॉईलमध्ये व्होल्टेज तयार होतो आणि आपलं अख्खं ट्रान्सफॉर्मर ह्याच जादूवर चालतं. चला, एक छोटासा ऑन द जॉब प्रॉब्लेम सोडूया. समजा एक जनरेटर आहे, त्याच्या कॉईलला 100 वेड्या आहेत आणि मॅग्नेटिक फ्लक्स 0.1 सेकंदात 0.5 वेबरने बदलतोय. तर सांगा बघू, किती व्होल्टेज तयार होईल? हे कॅल्क्युलेशन एकदम सोपं आहे. आपल्याला फक्त फॅरेडेचा नियम वापरायचा आहे. फॉर्म्युला काय आहे? व्होल्टेज म्हणजे N गुणिले फ्लक्स बदलाचा दर. आपल्याकडे N आहे 100 आणि फ्लक्स बदलाचा दर काढण्यासाठी आपण 0.5 ला 0.1 ने भागू. उत्तर आलं 5. आता फक्त गुणाकार करायचा आहे. 100 गुणिले 5 झालं. उत्तर आलं 500 व्होल्ट. आणि ते जे मायनस साईन आहे ना, ते लेन्झच्या नियमांची आठवण करून देतं की व्होल्टेज नेहमी बदलाला विरोध करतो. आत्तापर्यंत आपण इंडक्शनचे फायदे पाहिले. पण प्रत्येक शक्तिशाली गोष्टीची एक दुसरी बाजू असते आणि ती म्हणजे धोका. आता आपण बोलणार आहोत एका अशाच छुप्या धोक्याबद्दल ज्याचं नाव आहे बॅक EMF. आणि हा मुद्दा सुरक्षितेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा आहे. बॅक EMF समजून घेण्यासाठी एक जबरदस्त उपमा आहे इलेक्ट्रिकल इनर्शिया, म्हणजे विद्युत जडत्व. एका भरलेल्या अवजड ट्रकची कल्पना करा. त्याला जागेवरून हलायला खूप जोर लावावा लागतो, बरोबर? आणि एकदा तो वेगात आला की त्याला थांबवणंही तितकंच कठीण असतं. इंडक्टर अगदी तसाच असतो. तो करंटला पटकन वाढूही देत नाही आणि एकदा करंट वाढला की त्याला पटकन कमीही होऊ देत नाही. आणि हाच विरोध खूप डेंजरस ठरू शकतो. विचार करा, तो भरलेला ट्रक धावतोय आणि तुम्ही अचानक त्याच्यासमोर भिंत उभी केली तर काय होईल? तसंच काहीसं होतं जेव्हा तुम्ही मोटर किंवा रिलेसारख्या इंडक्टिव्ह लोडचा स्विच अचानक बंद करता. तो इंडक्टर त्या ट्रकासारखा थांबायला तयार नसतो. तो करंटला पुढे ढकलायचा प्रयत्न करतो आणि यामुळे स्विचच्या कॉन्टॅक्ट्समध्ये एक प्रचंड मोठा व्होल्टेज स्पाइक, एक मोठी ठिणगी तयार होते. याच स्पाइकला म्हणतात बॅक EMF. ही जी ठिणगी किंवा आर्क तयार होते ती खूपच विनाशकारी असू शकते. यामुळे स्विचचे पॉइंट्स जळतात, उपकरणं खराब होतात आणि सर्वात वाईट म्हणजे आग सुद्धा लागू शकते. खरं तर इलेक्ट्रिकल फायरचं एक मोठं कारण हे इंडक्टिव्ह लोडच असतात. आणि म्हणूनच ह्या धोक्यापासून वाचण्यासाठी आपल्याकडे MCB आणि RCB सारखी प्रोटेक्शन डिव्हाइसेस असतात. त्यांचं कामच हे आहे की अशा धोकादायक करंटला सुरक्षितपणे आणि वेळेवर तोडणं, जेणेकरून माणसं आणि उपकरणं दोन्ही सुरक्षित राहतील. तर बघा, एका साध्या फिरत्या चुंबकापासून सुरू झालेला प्रवास आज आपल्या पॉवर ग्रीडपर्यंत पोहोचला आहे. जनरेटर, ट्रान्सफॉर्मर, मोटर, वायरलेस चार्जर, सगळीकडे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच आहे. हे एक असं मूलभूत तत्व आहे जेने आपलं जग बदलून टाकलं. मग विचार करा, हेच तत्व वापरून भविष्यातलं तंत्रज्ञान आपल्याला अजून कुठे घेऊन जाईल?